इरा, तुला ड्रॉइंग काढायला आवडतं ना? खूप. ह्या मी हिला आत घेऊन जाते, इथे खूप पळापळ होते. थँक्यू सो मच फॉर थिंकिंग ऑफ हर. प्लीज बाळा, ताईबरोबर जायचं, हां, ड्रॉइंग काढायचं आणि काही लागलं तर मला कळव, सांगते. थँक्यू वन्स अगेन. काय ग, माफी मागणार आहेस ना? तुझ्या माफीची वाट बघतायत हा सगळे. केदार, सर कसे आहात? अरे मी मस्त, पण तुम्ही इथे? माझ्याच बहिणीचा साखरपुडा आहे ना, निशिता माझी लहान बहीण आहे. बर. अरे पण मग तू इथे काय करतोस? मी यांच्याकडे भाड्याने राहतो. अच्छा अच्छा. तू ओळखतोस आहे ना? हा, आमच्या आश्रमातल्या मुलांसाठी लोक काम करतात. बर बर बर. पण हा फार गुणी मुलगा आहे. पण मी आल्यापासून बघतोय ना, भाडेकर म्हणून राहतोय, पण स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखी मदत करतोय, धावपळ करतोय. आलोच. बर बर. अरे वन्नी, नमस्कार. अरे भाऊजी, आलात तुम्ही? हा, पण येऊन काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे हा साखरपुडा काही होत नाहीये. काय बोलतोय? नाही, काय काय झालं आता? आता काय कमी पडलं त्यांच्याकडनं? अजून तारेणींनी माफी मागितलेली नाहीये. साखरपुडा होणार कसा? अगं, आपल्या मुलाचा साखरपुडा आहे ना, त्याकडे लक्ष द्या आता. हा, कोण कोणाची माफी मागतंय नाही मागतंय यापेक्षा आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा नाही का? त्याच्या आनंदासाठीच करते मी हे. असू दे, हे घ्या. हे काय? अगं, अहो, तुमची अंगठी कुठे आहे? आहे आहे. आधी ही अंगठी काढून ठेव. काय बोट सुजत चाललंय. काढ बघू. हळू 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 हळू. आणि हे काय? हाताला काय लागलं? काही नाही, तर मगाशी दारात बोट चिमटलं, बोट सुजायला लागलं होतं म्हणून हा म्हणाला अंगठी काढून ठेवा. हो, नाही तर ऑपरेट करायला लागलं असतं. हा, छान. म्हणून काढली अंगठी. बघ आहे. हा, तुझा युवराजकडे जाऊन बस जा. कोणाच्याच पोटात अंगठी नाहीये. केदार, असं झालं असेल तर की कोणीतरी सामान द्यायला आलं, सामान दिलं आणि मग तो माणूस परत गेला. नाही, सगळं सामान आणलंय आणि जे उरलं होतं ते मी घेऊन आलोय. खांडेकरांचा एखादा पाहुणा असेल तर, जो लवकर गेला असेल कदाचित. नाही, हे बघ, प्लीज असं बोलू नकोस. तो माणूस इतक्या माझ्या जवळ आला आणि तो असा सहसा नाही निघून जाऊ शकत. तो इथेच आहे. मला कळत नाही, आपले प्रयत्न कमी पडतायत का? कतरी, हा बोल कतरी. ठीक आहे, मी आलो. हो, आलोच. कतरी आलाय, मी ते घेऊन येतो. नाही, थांब, मी जाते, तू इकडे शोधाशोध सुरू ठेव. हा, नाही, मी जाऊन येतो. अरे केदार. अगं ठीक आहे, मी पण येतो. मला माहिती आहे की अंगठी शोधणं पण इम्पॉर्टंट आहे, पण युवराजचं सत्य समोर आणणं तेवढंच महत्वाचं आहे. आपण जाऊन येऊया. देवी जगत तारिणी,
माझ्या तारिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही चुकू शकत नाही. पण पोरीच्या मोठ्या मनाचं कौतुक करावं व तिचा कान धरून तिला रागवावं हेच कळत नाही. आपली चूक नसताना सुद्धा आपल्या बापासाठी ती माफी मागायला तयार झाली. देवी आई, आता एकच मागणं आहे तुझ्याकडं. निशीसाठी माधव आणि रेखानं जी स्वप्न बघितली आहेत ना, ती सगळी पूर्ण होऊ देत. त्या मुलात खरंच बदल झालेला असू देत. त्या सगळ्या नातींचं कल्याण कर गाई. उदयोस्तु. माधव काका, हा बोला गुरुजी. मुहूर्ताची वेळ जवळ येत आहे, तर आपण सुरू करायचं का? मी खांडेकरांना विचारतो त्यांची सगळी माणसं आली आहेत का. ते आली असतील तर आपण पूजा सुरू करूया. हा चालेल. आलोच मी. हो. दयानंद साहेब, तुमची सगळी मंडळी आली असतील तर आपण पूजेला सुरुवात करूया का असं गुरुजींनी विचारलंय. हो हो, नाही आमची पाहुणी मंडळी सगळी आली आता, करायला हरकत नाही. बर चालेल, सांगतो मी गुरुजींना. गुरुजी थांबा. आजी, अशा कार्यक्रमात घाई करून चालत नाही. बेलसर यांनी दिलेला शब्द अजून पाळला गेलेला नाहीये. तारिणीने माफी मागितली नाहीये, त्यामुळे हा साखरपुडा होणार नाही. पद्मिनी, अगं देवाच्या कार्यात मोडता कशाला आणायचा आहे? अहो, साखरपुडाच होणार नाहीये तर देवाला तरी त्रास का द्यायचा? पद्मिनीताई, नाही अहो, तारिणी माफी मागेल हो, आपण त्यासाठी पूजा का थांबवून ठेवायची? हेच सांगून तुम्ही वेळ काढताय हो. आणि मला वाटत नाहीये की तारिणीला माफी मागायची इच्छा आहे. आणि मुळात ती दिसते कुठे इथे? नाहीच इथे. आणि आपण विधीला सुरुवात करतोय. मी आधीच सांगितलं होतं, तारिणीने माफी मागितली तरच हा साखरपुडा होईल, नाहीतर हे लग्न मोडलं. पद्मिनीताई, तुम्ही असं बोलू नका. मी माफी मागायला नव्हते ना तिला. अहो, पण त्यासाठी तिने समोर तर यायला हवं ना. आहे कुठे तारिणी? काव्या, जा जरा तारिणीला बोलवून आणजा. तारिणी, 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 तारिणी. माफी मागायला नको म्हणून पळून तर नाही ना गेली तुमची तारिणी? अजिबात नाही. माझी तारिणी पळून जाणाऱ्यातली नाहीये. आहे कुठे? मामा, मी आतमध्ये सगळीकडे बघितलं पण तारिणी कुठेच नाहीये. मग बाहेर जाऊन बघ ना. हो. अरे ही कुठेच दिसत नाहीये. तो केदारही दिसत नाहीये. त्याचा हात धरून पळून गेली का काय? मालती, हे काय बोलतेस? मुद्दाम करते हे तारिणी. तिला माझं सुख बघवतच नाही म्हणून ती पळून गेलीये.